मी वीणा, श्लोक मराठीच्या बातमीपत्रात सर्वांचे स्वागत। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना आता पोलीस शिपाई भरतीमध्ये आरक्षण, राज्य सरकारने घेतला निर्णय। मुंबईत पहाटे कोसळलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली। इसिस संघटनेच्या दहशतवाद्यांनी पत्रकार जेम्स पोले याचा केला शिरच्छेद, हल्ले थांबवायचे दिले आदेश। कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नितेश राणे यांनी केले स्पष्ट। आता पाहूया सविस्तर वृत्त। आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी भाजप व सेनेने मुंबईतील कामे पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढण्याची सुरुवात केली आहे। महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना भाजपने आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालिकेची तिजोरी साफ करण्याचे ठरवले आहे। नियमांना बगल देत चक्क 750 कोटींचे प्रस्ताव मंजूर करून कंत्राटदारांसाठी काय पण असेच दाखवून दिले। मंगळवारी रात्री उशिरा कोट्यवधींच्या कंत्राटांचे प्रस्ताव सदस्यांना पाठवून बुधवारी दुपारी स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी आक्षेप घेऊनही मंजूर करण्यात आले। स्थायी समितीच्या बैठकीपुढे सुरुवातीला 19 क्रमांकापर्यंतचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते। त्याप्रमाणे महापालिकेच्या नियमांप्रमाणे 3 दिवस आधी म्हणजे शनिवारी सदस्यांना विषय पत्रिका वितरित करण्यात आली, परंतु या विषय पत्रिकेवर मंगळवारी संध्याकाळी आणखी 12 विषय अतिरिक्त घेण्यात आले। यात रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीटसह छोट्या मोठ्या रस्त्यांची कामे, चौकांची सुधारणा, महात्मा ज्योतिबा फुले मंडईची दुरुस्ती, IT ऑडिट, वाहनांचे GPRS तसेच राणीबागेतील पेंग्विन पक्षी आदींचे प्रस्ताव पलटावर घेण्यात आले। मात्र यातील अतिरिक्त प्रस्ताव अध्यक्षांनी पुकारताच हा प्रस्ताव मंगळवारी रात्री सदस्यांना वितरित करण्यात आला असून महापालिकेच्या नियमाप्रमाणे 3 दिवस आधी तो वितरित करणे अपेक्षित होते, असे काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी यावेळी सांगितले। मात्र 1 दिवस आधी असा प्रस्ताव आल्यास एका जरी सदस्याने विरोध केला तरी तो मंजूर करण्यात येऊ नये असेही नियमावलीत आहे। त्यामुळे हा प्रस्ताव राखीव ठेवावा अशी मागणी छेडा यांनी केली। यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर यांनीही पाठिंबा देत विरोध केला। विरोधकांचा विरोध न जुमानता स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रस्तावांना नियमबाह्य मंजुरी दिली। कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने मी कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, असे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी स्पष्ट केले। कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती। त्यांचा मान राखत आपण कणकवलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत आहे, असे काँग्रेसचे युवा नेते आणि स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांनी बुधवारी सांगितले। टिळक भवन येथे काँग्रेसच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। यावेळी इच्छुक उमेदवार म्हणून उपस्थित असलेल्या नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली। सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीनेही नितेश राणे यांच्याच नावाची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे केली आहे। गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कणकवली मतदारसंघातून अवघ्या 34 मतांनी पराभूत झाला। त्यानंतर गेली 5 वर्षे कणकवलीच्या अकार्यक्षम आमदारांमुळे कणकवलीकर वनवासात असल्याची स्थिती आहे। हा वनवास आता आपणच संपवणार असल्याचा निर्धार नितेश यांनी व्यक्त केला। स्वतःहून उमेदवारी मागण्यापेक्षाही कार्यकर्त्यांना आपण उमेदवार असावे असे वाटत होते, त्यांचा आग्रह होता, त्यामुळेच कणकवलीतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नागपूर दौऱ्याला जाण्याचे टाळल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पराभूत वृत्तीचे दर्शन घडवले, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली आहे। नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या विदर्भ दौऱ्याला वादाची किनार लाभली आहे। मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर विरोधी पक्ष भाजपाने टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉलचं उल्लंघन करून कार्यक्रमाला दांडी मारण्याचा निर्णय घेतल्याने मला आश्चर्य वाटत आहे। मी काल त्यांना फोन करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंतीही केली होती, असं तावडे म्हणाले। पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने मुख्यमंत्र्यांनी पराभूत मानसिकतेचं दर्शन घडवलंय, अशी टीका विनोद तावडेंनी केली आहे। आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलीस शिपाई भरतीमध्ये 5% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। पोलिसांच्या वारसांना पोलीस शिपाई भरतीमध्ये 5% आरक्षण देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला।
तसेच 2011च्या पोलीस भरतीमध्ये निवड केलेल्या परंतु अद्याप नियुक्ती न दिलेल्या उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात येणार असून शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना गणवेश भत्ता देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे। अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव समांतर आरक्षणापैकी 3% आरक्षण हे कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी पोलीस भरतीत राखीव ठेवण्यात येईल, तर 2% आरक्षण हे सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी राखीव असेल। तसेच 2011 मध्ये पोलीस भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गाच्या समांतर आरक्षणात एकूण 529 उमेदवारांची निवड करण्यात आली होती। निवड याद्या सुधारित केल्यानंतर सेवेत नियुक्त केलेल्या आणि सेवेतून कमी केलेल्या 158 उमेदवारांना पोलीस सेवेत घेण्यात येईल। तसेच नियुक्त न मिळालेल्या उर्वरित 371 उमेदवारांनाही कारागृह सेवेमध्ये सामावून घेण्याचा पर्याय देण्यात येईल। गेल्या 18 वर्षापासून बेपत्ता असलेला भारतीय लष्करी जवानाचा मृतदेह जम्मू आणि काश्मीर मधील सियाचीन या भागात आढळून आला। गेल्या 18 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या भारतीय लष्करी जवानांचा मृतदेह जम्मू आणि काश्मीर मधील सियाचीन भागात आढळून आला। हवालदार गया प्रसाद असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील मणिपुरी येथील रहिवासी आहे। तो 1996 मध्ये सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना बेपत्ता झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली। त्याचा मृतदेह गेल्या आठवड्यात सापडल्याचेही ते म्हणाले। त्याचा मृतदेह विमानाने चंदीगड येथे आणला जाणार असून त्यानंतर त्याच्या गावी पाठवला जाणार आहे। दक्षिण मुंबईत पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली आहे। दक्षिण मुंबईत पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे। यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली आहे। सकाळी 8:30 नंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी सकाळी पडलेल्या पावसामुळे परळ, एल्फिस्टन, हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे। पाणी साचल्याने एल्फिस्टन पूल, लालबाग उड्डाण पुलाजवळही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। सकाळी 7च्या सुमारास दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली। वाशी टोलनाका ते मानखुर्द दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरही वाहतूक मंदावली आहे। LBS रोड, SP रोड, लिंक रोड आणि बांद्र्याहून सायनकडे जाणाऱ्या महामार्गावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। आता पाऊस थांबला असून मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी ऊन पावसाचा खेळ चालू आहे। या पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत। पत्रकार जेम्स फोले यांचा ISIS संघटनेच्या दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला असून त्याची व्हिडिओ चित्रफित प्रसिद्ध केल्याने जगभरात संताप व्यक्त होत आहे। सिरियातून 2 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले पत्रकार जेम्स फोले यांचा ISIS संघटनेच्या दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला असून त्यांची व्हिडिओ चित्रफित प्रसिद्ध केल्याने जगभरात संताप व्यक्त होत आहे। दरम्यान अमेरिकेचे गुप्तचर या व्हिडिओच्या सत्यतेचा शोध घेत आहेत। अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या कॅटलीन हेडन यांनी सांगितले की आम्ही अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या कॅटलीन हेडन यांनी सांगितले की आम्ही अमेरिकी नागरिक जेम्स फोले यांची हत्या झाल्याचा व्हिडिओ पाहिला आहे। हे वृत्त खरे असल्यास आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसाठी शोक व्यक्त करतो। आम्हाला जी माहिती मिळेल ती त्यांना पोहोचवली जाईल। दरम्यान आम्ही फोले यांचा शिरच्छेद केला आहे। इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ ही कृती असल्याचे ISISने म्हटले आहे। सुष्मिता सेन सोबत असलेले माझे प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर मी माझी नवी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण करू शकलो, असे अभिनेता रणदीप हुड्डा यांनी सांगितले। काही वर्षांपूर्वी अभिनेता रणदीप हुड्डा अभिनयापेक्षा त्याच्या प्रेम प्रकरणासाठी अधिक चर्चेत असायचा। मात्र मागच्या 2 वर्षांमध्ये त्याने स्वतःची ही ओळख पुसली आहे। रणदीपने आज बॉलिवूडमध्ये त्याचे अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे। हायवे मधील अभिनयाने तर रणदीपला वेगळी ओळख मिळवून दिली। सलमान खानच्या किकमध्ये रणदीपने रंगवलेला पोलीस अधिकारीही लक्षवेधी ठरला आहे। रणदीपने आज करिअरमध्ये जी उंची गाठली आहे त्याचे श्रेय तो सुष्मिता सेन बरोबर झालेल्या ब्रेकअपला देतो। सुष्मिता बरोबर माझे प्रेम संबंध संपले, ती माझ्या आयुष्यात झालेली सर्वात चांगली गोष्ट होती। या ब्रेकअपमुळे मला माझ्या करिअरकडे लक्ष देता आले, असे रणदीप म्हणतो। 2006 ते 2008 अशी 2 वर्ष रणदीप आणि सुष्मिता
सुष्मिताचे प्रेम प्रकरण सुरू होते. कर्मा और होलीच्या सेटवर दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुष्मिता बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर अभिनेत्री नीतू चंद्राकडे आकर्षित झाला. 3 वर्ष दोघांचे प्रेम प्रकरण सुरू होते. अखेर 2013 मध्ये दोघांनी या प्रेम संबंधांना विराम देण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमधील मानहानिकारक पराभवानंतर कामगिरी उंचावली नाही तर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारताचा 4-0 असा धुव्वा उडेल असे ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्राने स्पष्ट केले. इंग्लंडमधील मानहानिकारक पराभवानंतर कामगिरी उंचावली नाही तर आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा 4-0 असा धुव्वा उडेल असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्राने बुधवारी ESPN क्रिक इन्फोला सांगितले. या वर्षाअखेर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासमोर मोठे आव्हान असेल. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंग्लंडला 0-5 असा पराभव पाहावा लागला. त्यातून बोध घेत इंग्लंडने खेळ उंचावला आणि होम ग्राउंडवर भारतावर 3-1 असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे सोपे नाही. आगामी दौऱ्यात भारताला विजय मिळणार नाही असे मी म्हणणार नाही. मात्र मायदेशात ऑस्ट्रेलिया 4-0 असे निर्भेळ यश मिळवेल असे मला वाटते. माझा अंदाज चुकीचा ठरण्यासाठी पाहुण्या संघाला यजमानांच्या तुलनेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्व आघाड्यांवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. त्यासाठी पुढील काही महिन्यात खूप मेहनत घ्यावी लागेल असे मॅग्राने म्हटले. या बातमीपत्रात मी आपली रजा घेते. तुम्ही पाहत रहा श्लोक मराठी. धन्यवाद.